आता मी माझ्या तिसऱ्या आईकडे आलेलो आहे. तिसरी आई आहे बिरारी आई. ते आपली एकदम खूप खुश झाल्या. कसं वाटतं आई? मस्त मजेत आहे बाई. मला आयुष्यातला पहिला दिवस आहे. या बसा. आज आपल्या आईचं मदर्स डे सेलिब्रेशन आपण आता इथे करतोय. बापरे, अहो खरंच सरप्राईज छानच केलं तुम्ही. म्हटलं असं भेटलं. तर आता थोडक्यात आता सेलिब्रेशन्स होत आहे. खूप छान वाटत आहे. आणि खूपच छान वाटलं. सरप्राईज छानच केली. हे बघ ना केवढं मोठं आहे. बापरे. पिलू बाबा आईला आईला ये बेटा, ये बेटा. बाबा आईला हा मदर्स डे. हॅपी मदर्स डे. खरंच धन्य आहे तुमची. खरोखर धन्य आहे. बस असं नाही हो. खरंच बाबा असं मुलगा मला टायर पण मिळवते. जन्मजन्मी मिळवते. ते खूप छान. असू दे ना. ते खाऊच्या डिश पण घेऊन यायचे आता. काय दादा, काय छोटस आईसाठी करू छोटंसं शकत नाही नाही रे. तर काय उपयोग आहे की नाही? मला जन्मजन्मी तू मिळू देत. आई आमच्यासाठी काय तत्पर असतात. आपण आईसाठी का करू नये? हो एवढं इमोशनल नका हो. मला पण इमोशनल व्हायला लागेल. घ्या ज्योती. तू इकडे तू या साईड. तर बघा माझ्या आईच्या डोळे भरून आले. ज्योती कट कर बसा. हॅपी मदर्स डे टू यू. हॅपी मदर्स डे टू यू. हॅपी मदर्स डे डिअर शैला आई. हॅपी मदर्स डे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू शैला आई. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी मदर्स डे टू यू. तुम्ही बरोबर आजीला आजीला खाऊ घाल ना. नाही दादाला दादा तुम्ही खाऊ घाला ना दादा. ऐको छोटासा नाही काय करा बेटा. खूप पुढे का अशीच आपली कायम मैत्री राहू. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. ये बेटा, ये ना. आई आता हे काय आहे? बसा बसा. अहो बसा. दादा खूपच हात झालं. धुण्या हात धुण्या. खूपच झालं होय. कसं वाटतंय आपल्या आजीपेक्षा यानंच आनंद झाला. नाही हो मुलं काय जास्त करू शकतात का आईसाठी? काहीच नसतं. हे नाही हो. छोटंच असतं काहीतरी. बापरे प्रणय, खूपच केलं तुम्ही माझ्यासाठी हो. अशा प्रकारे मला माझ्या खऱ्या आईचं मदर्स डे अक्कलकोटला जाऊन साजरा करता येत नाही. म्हणून मी बदलापूरमधील माझ्या कनेक्टेड झालेल्या सर्व आईंचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येकांच्या घरी जाऊन मदर्स डे साजरा केला. तसे तर अनेक आई माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण सर्वांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेणे पॉसिबल नव्हते. म्हणून मी काहींना शुभेच्छा दिलो नसेल किंवा कोणत्या आईचं सेलिब्रेशन्स करता नाही आलं असेल तरीही माझ्या डोक्यावर त्यांचा शुभाशीर्वाद कायम असतो. हसत खेळत जीवन जगायला पाहिजे हे आपल्या आईने शिकवलेलं आहे. आज माझी खरी आईसुद्धा खूप खुश आहे. ही माझी खरी आई. खरी म्हणण्यापेक्षा जन्मदाती. देवकीने कृष्णाला जन्म दिला
पण यशोदेनं तिचा सांभाळ केला. त्याचप्रमाणे माझ्या अनेक आईंना मातृत्व दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.